तर नाही संतोष मारुती आपण आहोत शिवसेनेच्या त्या तीरावर आहे आणि या ठिकाणी एक स्पीड बोट पलटी होऊन एका गोष्टी झाला उमेश तांबे असून दोन पर्यटक त्या बोटीत होते मात्र दोन पर्यटक जॅकेट असल्यामुळे ते वाचले मात्र रुपेश असा पोहत पोहत केला मात्र कडेला जाताना त्याचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी सकाळपासून शिवसागर बोटचे चेअरमन आनंद धनावडे त्याचप्रमाणे संचालक मंडळ यांनी शोध मोहीम सुरू केली आणि आता या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल करण्यात आहे आणि मूर्ती हा बाहेर काढलेला आहे आपण पुढील पंचनाम्यासाठी महाबळेश्वर या ठिकाणी पीएम साठी पाठवण्यात येणार आहेत शिवसागर बोट क्लब दापोळा काल पर्यटक घेऊन जाणारे आमची एक बोट अचानक वादळाच्या तडाख्यात सापडली आणि एवढ्या सुसाट्याचा वारा जोरदार होता की बोट थोडी पलटली पण बोट फ्लट होऊन तशीच वर राहिल्यामुळं आमचा ड्रायव्हर होता तो पोहत होता आणि लाटांचा मारा एवढा जास्त असल्यामुळं त्याला श्वास घेण्यास तकलीफ झालं दोन्ही साईडनं म्हणजे चक्रीवादळातर्फे वारं होतं की चारही साईडनं वारं चालू होतं लाटांचा एकदम असं बहुरी झाल्यासारखं झाल्यामुळं त्याला काही त्यातून ते बाहेर पडताना किनाऱ्यावरच्या जवळच येऊन म्हणजे तो अजून 2 मिनटं जर पोहला असता तर शक्यतो बाहेर आला असता पर्यटक सुखरूप आहेत पर्यटक बोट काय पलटी झाली नव्हती तशीच तरंगून राहिल्यामुळं पर्यटकांकडे जॅकेट होतं त्यामुळे ते पर्यटक बचावलेले आहेत आणि त्यांना सुरक्षित आम्ही त्यांच्या घरी पाठवलेले आहे सगळं त्याचबरोबर सकाळी आम्ही 8 वाजता शोध मोहीम घेऊन आता आम्हाला साधारण 12:30च्या दरम्यान आम्हाला बॉडी सापडलेली आहे आणि ती पंचनाम्यासाठी आम्ही महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयासाठी इथे पाठवतो.